आता आपल्याकडे एक ताजी बातमी येते पुण्यावरून, ती म्हणजे पुण्याचं उपमहापौर पद हे आरपीआयला द्या अशी मागणी आता खासदार संजय काकडे यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांकडे संजय काकडे यांनी मागणी केली आहे। आरपीआयने यावेळी भाजपच्या चिन्हावर पुणे महापालिकेतल्या निवडणुका ज्या त्या लढवल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर आता पुण्याचं महापौर पद हे आरपीआयला द्या अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपली पुण्याची ब्युरो चीफ प्राची कुलकर्णी आता आपल्यासोबत आहे। प्राची, संजय काकडे यांनी जी मागणी केली आहे त्या मागणीमागे नेमका हेतू काय आहे? महापौर पद नाही तर उपमहापौर पद देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। महापौर पदी सर्वसाधारण महिलांसाठी हे महापौर पद हे आरक्षित आहे आणि त्याची प्रक्रिया कदाचित पूर्ण होऊन आज ते जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजपकडनं मुक्ता टिळक यांचं यासाठी नाव आघाडीवरती आहे आणि त्यामुळे कुठेतरी बॅलन्स साधण्यासाठी म्हणा किंवा राजकीय हेतून म्हणा संजय काकडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आज अशी मागणी केली की आरपीआय आपल्या सोबत आलं होतं आणि आरपीआयच्या मतांचा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती फायदा झालेला आहे। त्यामुळे महापौरपदी जर भाजपचा नगरसेवक बसणार असेल तर उपमहापौर पद हे आरपीआयच्या कार्यकर्त्यांना दिलं पाहिजे। पण महत्त्वाची बाब यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आरपीआयचे जे नगरसेवक आता निवडून आलेले आहेत, जे पूर्वी आरपीआय मध्ये होते, त्या सगळ्यांनी कमळाच्या म्हणजे भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवलेली होती आणि त्यामुळे त्यांना पक्षामधनं निलंबितही करण्यात आलं होतं। इतकंच नाही तर त्यांचा प्रचार करण्यासाठी पुण्यामध्ये आलेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना सुद्धा आरपीआयच्या प्रदेशाध्यक्षांना सुद्धा निलंबित करत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली होती आणि रामदास आठवले यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली होती कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याच्या या निर्णयाबाबत। अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती आता उपमहापौर पद देण्याची मागणी पुढे येते। याचे अर्थातच राजकीय अर्थ काय घ्यायचे हेही स्पष्ट होताना दिसत आहेत। भाजप सोबतच आपण आहोत आणि म्हणून हे नगरसेवक भाजपमधनं निवडणूक लढले, हा सगळा जो गट आहे तो आपल्या सोबतच आहे हे दाखवण्याचा कुठेतरी एक प्रयत्न यामधनं दिसतो आहे। आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये जी गटबाजी सुद्धा बघायला मिळते, भाजपमधनं अंतर्गत गटबाजी बघायला मिळते। योगेश गोगावले जे शहराध्यक्ष आहेत, गिरीश बापट पुण्याचे पालकमंत्री यांच्या पातळीवरती निर्णय होत असताना संजय काकडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अशा प्रकारे मागणी केल्यामुळे ही राजकीय खेळी सुद्धा मांडली जाते। आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याच्या बरोबरीनेच आरपीआय गटाकडनं आठवलेंकडनं काय भूमिका घेतली जाते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। अगदी खरं आहे। या निमित्ताने पुणे भाजपमधली गटबाजी सुद्धा उघड झाली, पण या संदर्भात मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे सुद्धा बघावं लागेल। थँक्यू प्राची या सगळ्या माहितीबद्दल।